पण हे महेश मांजरेकर सर खरं सांगतो रे, जो आत्मविश्वास नट म्हणून ते मला देतात ना, म्हणजे मी प्रचंड घाबरतो त्यांना. मी सरांना प्रचंड घाबरतो. ताराराम प्रोडक्शन हे नाव ठरलं होतं माझं. आईचं नाव तारा आहे, वडिलांचं नाव रामचंद्र आहे. आणि ते मला कोलॅबोरेशनमध्ये एक नाव, माझं नाव ठरलं होतं. प्रोडक्शन हाऊस कधी येईल माहित नाही. ॲनिमल ह्या ह्या मंचावर सादर करताना प्रचंड एक्साइटमेंट आहे, प्रचंड दडपण पण आहे. ते मित्राप्रमाणे समजवतात, ते गुरुप्रमाणे मार्गदर्शन करतात आणि डिरेक्टरप्रमाणे डिरेक्ट करतात. तुझ्या आयुष्यातला तो मितवा असं म्हणता येईल, मित्र तत्वज्ञानी वाटाळ. म्हणजे ते काय बाप माणूस म्हणे मी खऱ्या अर्थाने माझ्या आयुष्यातला बाप माणूस आहे ते. मला असं वाटतं की ती जबाबदारी त्यांची म्हणजे सतत प्रयोग करत राहणं एका नटाबरोबर. मला मला खरंच भारवल्यासारखं वाटतं, जबाबदारीचं वाटतं, टेन्शन येतं. तेव्हा महेश सर असं सांगतात की हा हे तू कर. प्रतिभावंत कवी ग्रेस यांचं एक फार इंटरेस्टिंग वाक्य आहे. आत्मशोधाच्या आंधळ्या वाटेवर चाचपडत जाणाऱ्या प्रत्येक वाटसरूस कुठे ना कुठे भेटणारा सहयात्री सिद्धार्थ मला बुद्धाच्या सिद्धीपेक्षाही त्याचे सिद्धार्थ पण जास्त मोलाचे वाटते. आणि हे वाक्य आज इथे पुनरुद्घुत करण्याचं खरं तर निमित्त वेगळं आहे, कारण माझ्यासोबत ज्या पद्धतीने आज आभाळ कवेत घेऊन पाय जमिनीवर रोवून उभा असणारा सिद्धार्थ जाधव पुन्हा एकदा स्वतःला तपासून पाहण्यासाठी, स्वतःला पुन्हा एकदा ते घणाचे घाव सोसण्यासाठी 8 वर्षानंतर रंगमंचावर येतोय. आणि तेही ॲनिमल सारखं एक वेगळ्या जातकुळीतलं नाटक. आईबाबांच्या आशीर्वादाने आणि महेश मांजरेकरांच्या मार्गदर्शनाखाली नवीन प्रोडक्शन हाऊस घेऊन येतोय. शिवडीच्या चाळीतला, तिथल्या बैठ्या चाळीपासून आत्तापर्यंतचा हा प्रवास, या सगळ्या गोष्टीबद्दल आपण निश्चित त्याच्याशी संवाद साधू. पण ॲनिमलमधला दत्तू आणि सिद्धार्थ यातलं नेमकं नातं काय आहे, हे गवसत असताना त्याला नेमकं काय सापडलंय आणि काय हरवलंय हे देखील त्याच्याकडून जाणून घ्या. सिद्धार्थ, खूप खूप मनापासून स्वागत आहे. विश यू लव्ह लक अँड सक्सेस यार. म्हणजे पहिलं प्रोडक्शन हाऊस. मला हे सगळं स्वप्नच वाटतंय, पण हे याचं एकमेव कारण आहे महेश मांजरेकर सर. कारण ॲनिमल करायचं ठरलं तेव्हा मी सरांना म्हणालो की सर, मी अश्वमी थिएटर बरोबर मी येऊ का? म्हणजे हां, म्हणजे त्यांनी विचारलं हां करू. आणि माझी लहानपणापासून इच्छा होती काहीतरी, म्हणजे तेव्हा माहिती नव्हतं म्हणजे शिवडीला असं नाही की असं काहीतरी करेन, पण जेव्हा काही करेन असं काही प्रोडक्शन किंवा वॉट एव्हर, तर माझं नाव ठरलं होतं. ताराराम प्रोडक्शन हे नाव ठरलं होतं माझं. म्हणजे आईचं नाव तारा आहे, वडिलांचं नाव रामचंद्र आहे. आणि ते मला कोलॅबोरेशनमध्ये एक नाव, माझं नाव ठरलं होतं. प्रोडक्शन हाऊस कधी येईल माहीत नाही. पण या नाटकाच्या निमित्ताने महेश सरांच्या आशीर्वादाने, साथीने ते होतंय. आणि त्याचं म्हणजे खरं सांगू तर टेन्शन पण आहे रे, कारण खूप वेगळी गंमत असते ही सगळी. म्हणजे नट म्हणून तुम्ही येता, काम करता, निघून जाता, पण निर्माता म्हणून तुमच्याकडे एक वेगळंच असतं. पण या सगळ्या गोष्टीत माझ्याकडे एकच म्हणजे भक्कम माणूस आहे, ते म्हणजे महेश मांजरेकर सर. की म्हणजे आम्ही जेव्हा नाटक करतही नव्हतो, एकांकिका स्पर्धा करत तेव्हापासून ते नाटकं करतायत, त्यांना नाटकाची सगळी प्रोसेस माहिती आहे. त्यामुळे त्यांचं मार्गदर्शन आहे, त्यांचा आशीर्वाद खूप महत्त्वाचा आहे. आणि तेवढंच आई वडिलांचा आहे. हे माझ्यासाठी एक स्वप्नपूर्तीच आहे एका प्रकारची, की असं काहीतरी घडतंय आणि ते रंगभूमीवर येतंय, याचा आनंद आहे. या सगळ्या जागेला, जिथे ज्या वास्तूत बसलो, आज आम्ही दादरच्या शिवाजी मंदिर इथे आहोत. इथून काही अंतरावर सिद्धार्थचं कॉलेज आहे, रुपारेल. तिथून लेक्चर कॉलेज संपल्यानंतर इथे येऊन देवेंद्र पेम यांच्या नाटकात आपल्याला काही दिसू का, असेल का, ह्याचे दरवाजातली पडद्याची झापं बाजूला करून आपण इथे त्या वेळेला यायचो. ह्या सगळ्यात आज अख्खं सर्कल कम्प्लीट होतं, वर्तुळ पूर्ण होतं असं म्हणतात. आज काम करायला मिळेल का स्टेज पासून ते स्टेजवर आपली नाट्यकृती स्वतःच्या नावाची आणि सिद्धार्थ जाधव हे लागत असताना प्रोडक्शनचं नावही लागणार आहे. तो रंगवला जाणारा बोर्ड, त्या सगळ्या गोष्टी, कशा अर्थानं तुझ्यासाठी हे सगळा नॉस्टॅल्जिक प्रवास आहे? नाही, प्रचंड आहे. मी रुपारेला जाताना मी शिवाजी मंदिरला थांबायचो आणि तुमचा मुलगा करतो कायची ते लिहिलेलं बोर्ड बघायचो, ज्यात सिद्धार्थचं नाव असायचं. पण मला असं वाटतं की ते एकांकिका स्पर्धा आणि यात एक एवढा आत्मविश्वास दिला की आज नाटक येतंय, म्हणजे जी नाटकं केलीत
जेवढी नाटके केली त्या नाटकाने खूप आत्मविश्वास दिलाय त्या दिग्दर्शकांनी, त्या सहकलाकारांनी, त्या निर्मात्यांनी, त्या लेखकांनी कुठेतरी बळ दिलं. त्यामुळे काम करायची जिद्द आली. आणि मी तू म्हटल्याप्रमाणे शिवाजी मंदिर हे म्हणजे जसं क्रिकेटसाठी मुंबईत वानखेडे आहे, लंडनमध्ये लॉर्ड्स आहे, इंग्लंडमध्ये लॉर्ड्स आहे, तसं हे प्रत्येक नाट्यकर्मीचं स्वप्न आहे की शिवाजी मंदिरला प्रयोग होणं खूप गरजेचं आहे. म्हणजे तो रंगतदार होणं, बहारदार होणं. म्हणजे इथे रंगतोच प्रयोग. त्यामुळे ॲनिमल ह्या ह्या मंचावर सादर करताना प्रचंड एक्साइटमेंट आहे, प्रचंड दडपण पण आहे. पण माझ्याबरोबर जे माझे सहकलाकार आहेत, टीम आहे, अख्खी टीम आहे. खूप बरं वाटतं. आम्ही म्हणजे बोलतोय आपण खूप बऱ्याच गोष्टी, पण आता मी नेहमी उत्साहात बोलत असतो, "अरे मजा यार मस्त आहे." पण उद्या प्रयोग आहे. पहिला प्रयोग आहे, शुभारंभाचा प्रयोग आहे, गडकरीला आहे. आणि मला काय छान वाटतं की प्रत्येक थिएटरला, महाराष्ट्राच्या प्रत्येक थिएटरला जिकडे जिकडे मी ज्या ज्या नाटकाचा भाग आहे ते नाटक सादर झालंय, ते तुफान लोकांनी म्हणजे तुफान प्रतिसाद दिलाय. पण हे तेव्हा मी फक्त नटाच्या भूमिकेत होतो. आता मी अख्खा ती गोष्ट घेऊनच अख्खी टीम घेऊन येतोय. त्यामुळे एक वेगळं दडपण आहे. पण खूप जवळचं नाटक आहे. तो दत्तू मांजरसुंबेकर जो आहे तो माझ्यात आहे. मी तर हेच म्हणतो की एकांकिका स्पर्धा करताना व्यावसायिकची स्वप्न बघणारा प्रत्येक कलाकार हा दत्तू मांजरसुंबेकर आहे. आणि मला माहिती आहे की म्हणजे जे इंटर कॉलेजिएट पोरं काम करतायत, जी जी त्यांनी हे नाटक पाहायलाच पाहिजे. कारण एवढं रिलेट होतं, कनेक्ट होतं ना रे. हे फॅमिली एंटरटेनर आहे. ह्यात आई, बहीण, मैत्रीण, मित्र, आत्ताची गोष्ट आहे, सगळ्या गोष्टींवर आपण बोलतो. पण तो दत्तू मांजरेसुंबेकर मला वाटतं की महेश सरांनी ज्या पद्धतीने लिहिलंय, प्रेझेंट केलंय, तो आपल्यातला आहे आणि तो प्रत्येकाला कनेक्ट होणार आहे. त्यामुळे मला मला माहिती आहे की ही जी आत्ताची इंटर कॉलेजची ज्या ज्या पद्धतीचे कलाकार आहेत, बहारदार मुलं आहेत सगळी, ते नक्कीच हे कॅरेक्टर रिलेट करतील. निश्चित या सगळ्यात मला आता तू इंटर कॉलेजचा विषय काढलास, त्या तिथे पलीकडे बियॉन्ड द लँड ऑफ खटामलची ज्या पद्धतीची आवृत्ती होती, तू आणि अद्वैत करायचास, ज्या तुफान एनर्जीने तुम्ही INT फायनलचा प्रयोग केला होता, त्या सवयी सवयी सवाईचा, आणि त्या सगळ्या गोष्टींमध्ये जी ऊर्जा, म्हणजे आजही ग्रँड रिहर्सल बघताना मला त्याच तडफेने, त्याच म्हणजे 8 वर्षानंतर तू थिएटरमध्ये येतोयस वगैरे, ह्यापेक्षाही मला रिलेट काय झाला तर नॉट फॉर सेलचा अमृत कुंभचा साहित्य प्रयोग. संघातला प्रयोग, इथला ह्याचा, ती ती एनर्जी, त्या सगळ्या गोष्टी टिकवून ठेवणं आणि सायमल्टेनियसली एक लक्ष बुकिंग चार्टवर असणं, ह्या आता दोलायमान अवस्थेत या दोन्ही तारेवरच्या कसरतीत तुझ्यातला कलाकार, तुझ्यातला निर्माता, ह्यातला समतोल तू कसा साधणारस? नाही, बुकिंगच्या याच्यावर नाही तरी लक्ष, खरं सांगायचं तर काम कसं होईल आपलं आणि हे छान होईल ना, हेच आहे अजूनही खरं सांगतो तर. पण तीच ऊर्जा, तीच एनर्जी, तीच एक्साइटमेंट, तीच गोष्ट म्हणजे अं, अं, म्हणजे नॉट फॉर सेल असेल किंवा त्या तिथे पलीकडे असेल किंवा ज्या ज्या एकांकिका केल्या तेव्हा जी जी ते जे होतं ना ते आता होतंय. हम्म. तो युथ फेस्टिवलच्या एकांकिका स्पर्धेतला पण काम करताना जो पोटात एक गोळा असायचा की आता प्रयोग आहे. प्रयोगाला जायचंय भाई, काही लोक टॅक्सीने गेलेत, काही ट्रेनने जायचंय आणि प्रयोग होणार आहे. तीच गोष्ट आहे. आताही मला महेश सर म्हणाले की त्यांचा प्रयोग उद्या तर आपण तू ये मुलुंडला, आपण बसू. शेवटच्या क्षणापर्यंत न सोडण्याची वृत्ती आहे ना सरांची, तीच आमची आहे ना. कारण इंटर कॉलेजिएटला तेच असतं की लास्ट मोमेंट पर्यंत आपण टिकलं पाहिजे, आपण ते पकडून ठेवलं पाहिजे. आता पहिला अंक झाला, कसं झाला, काय झाला, ओके, होतंय होतंय, आणखी होतंय, छान होईल, मजा येईल. 8 वर्षांनी रंगभूमीवर येण्यापेक्षा काम तर करतोच आता पण, म्हणजे जे काय करतोय ह्या 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 स्टेजचं, ह्या या रंगभूमीचं सगळं देणं आहे. त्यांनी दिलंय आम्हाला सगळं. जे काय आम्ही टेलिव्हिजन सिनेमा जी गोष्ट करतो ती यांनी दिलंय. उलट आता एक अशी संधी मिळाली की इथे येऊन पुन्हा एकदा ते आयुष्य जगायला मिळतंय. आणि ॲनिमल पेक्षा मला नाही वाटत वेगळं कुठलं नाटक समर्पक असतं. रिलेटेबल असतं. पण हे महेश मांजरेकर सर, खरं सांगतो रे, जो आत्मविश्वास नट म्हणून ते मला देतात ना, म्हणजे मी प्रचंड घाबरतो त्यांना. मी सरांना प्रचंड घाबरतो. ते त्यांचा विश्वास हा म्हणजे तो दडपणही आहे आणि अभिमान वाटतं की एवढ्या मोठ्या दिग्दर्शकाने आपल्यावर विश्वास टाकलाय तर आपण ते करायला पाहिजे. पण ते करताना एक वेगळं दडपण पण येतं. पण मी खरं सांगू तर ते हे सगळं घडतंय ना, हे जे काही घडतंय ते महेश मांजरेकर सरांमुळेच घडतंय. की ओके, ते मित्राप्रमाणे समजवतात, ते गुरुप्रमाणे मार्गदर्शन करतात आणि डिरेक्टरप्रमाणे डिरेक्ट करतात. त्यामुळे हे सगळं येतं ना एकदा,
खऱ्या अर्थानं तुझ्या आयुष्यातला तो मितवा असं म्हणता येईल, मित्र, ऍक्च्युली तत्वज्ञ आणि वाटाडे. म्हणजे त्याचे ते काय बाप माणूस म्हणे, मी खऱ्या अर्थाने माझ्या आयुष्यातला बाप माणूस आहेत ते. अं, म्हणजे तेही इतक्या वर्षांनी रंगभूमीवर आले, जयकिशन सारखं नाटक करतायत, त्यातही ते शंकर जयकिशन सारखं नाटक, त्यातही ते मजा करतायत. पण हे बसवताना ह्यातल्या माझ्या काही गोष्टी आहेत आणखी मी कशा आणू शकतो. मला त्यावेळेस मला सांगतात ते फिर जिथे चुकशील तिथे मी तुला सांगेन. जिथे तू मी चुकीचं करतो असं थोडं मनात आणू नकोस. तू चुकलास की मी आहे, मी ते सांगायला आहे, मी आहे. पण ते दडपण घेऊ नको आणि हे सांगणं खूप गरजेचं असतं कुठल्याही नटाला. आणि ते खूप वेगळं आत्ताचं वेगळीच गोष्ट आहे आता. जोपर्यंत पहिला प्रयोग होत नाही, तो प्रयोग लोकांपर्यंत सादर होत नाही, तोपर्यंत मला अजूनही बोलताना असं झालंय माझं पोट आत्ताही. पोटात फुलपाखरं आहेत का डायनासोर्स? बापरे! असं गोळा आलाय खरं कधीच नाही दाद्या. आत्ता तर फील करतोय मी, की तो गोळा आलाय आत्ता. असं ते झालंय माझ्या पोटात. पण हे सगळं करत असताना ॲनिमल हे नाटक निवडावं किंवा या नाटकाने तुला निवडलंय, ही अशी काय गोष्ट आहे की ह्याच्यातून मी पुन्हा एकदा स्वतःला आजमावे? नाही, दुसरं तुझं म्हणणं आहे, की त्या नाटकाने मला निवडलंय, मी नाटकात निवडण्यापेक्षा, की ती कलाकृती मला निवडते. म्हणजे सरांच्या डोक्यात आलं, की आपण ॲनिमल करायचंय आणि काहीतरी इंटरेस्टिंग करूया, वेगळ्या धाटणीने करूया. हो सर, मी आहे. तर मला वाटतं, की मी ती संधी ग्रॅब करतो, हे मात्र आहे. नट म्हणून मी ती त्या त्या गोष्टीवर झडप टाकतो, की मला हे नट म्हणून मला हे चॅलेंजिंग आहे. म्हणजे हा जो दत्तू आहे ना, जो साकारायला मिळतो, ते 360 डिग्री इमोशन्सचा खेळ आहे रे. तो हसतोय, रडतोय, तो नाचतोय, बागडतोय, तो एक्सप्रेस होतोय आणि हे खूप कमी वेळेला नटाच्या आयुष्यात येतं परफॉर्म करायला. त्यामुळे परफॉर्मन्ससाठी पण कमाल आहे, रिलेटेबल आहे आणि कुठेतरी समहाऊ आपली पण गोष्ट वाटते. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींनी त्या ॲनिमलनेच मला निवडलंय. ह्या सगळ्यातला सगळ्यात मोठा भाग आहे, म्हणजे जवळपास 90 ते 95% भाग हा टॉकी पोर्शन हा केवळ तुझ्यावरचा आहे. हे अख्खं नाटक एक हाती पेलून नेणं, टीम सांभाळणं, ॲज अ लीडर म्हणून येणं आणि एक स्वतः आपण ओपनिंग बॅट्समन आहे किंवा मिडल ऑर्डर बॅट्समन आहे म्हणून टीममध्ये खेळणं, पण कॅप्टन फोरफ्रंटला येऊन लढणं, काय तुझ्यातला बदल काय या रिहर्सलमध्ये तुला दिसलाय? किंवा एकीकडे तारखांचं गणित आहे, एकीकडे अर्थकारण आहे, एकीकडे मॅनेजमेंट आहे आणि त्या सगळ्याच्या पलीकडे जाऊन टीमला घेऊन स्वतः चालणं आणि त्यातही स्वतःचा परफॉर्मन्स. थर्ड आय पर्स्पेक्टिव्हने ज्यावेळेला बघतो त्यावेळेला खूप मोठं स्थित्यंतर आहे. ते इतकं झपाट्याने भोवताली बदलताना दिसतंय. तुझ्यातला फरक तुला काय जाणवतो? नाही, मला असं वाटतं, की जबाबदारी जास्त आहे असं वाटतं मला, की म्हणजे ते हे सगळं नीटनेटकं करण्याची जी जबाबदारी असते ना, ती खूप आहे. म्हणजे ते वरवर नाही आता, हम्म. की म्हणजे थिएटरच्या बाहेर काय घडतंय त्यासाठी काही माणसं आहेत. महेश सर वगैरे सगळेच आहेत, ती बघतीलच. पण मायबाप प्रेक्षक आत आल्यानंतर त्यांना जो एक्सपिरियन्स द्यायचा आहे, ॲज अ ॲक्टर म्हणून द्यायचा आहे, एक कलाकृती म्हणून द्यायचा आहे, त्याचं एक वेगळं प्रेशर आहे. आणि मला असं वाटतं, की ते माझे बाकीचे सहकलाकार आहेत, म्युझिक आहे, टेक्निशियन आहेत, लाईट्स आहेत, त्यांनी ते छान जमतंय. जमतंय असं म्हणूया. म्हणजे एक एक टर्म आहे ना क्रिकेटची, की तुम्ही पहिली मॅच खेळताना तुम्ही हरत तर काही नाही, जिंकता किंवा शिकता. ती माझी पहिली मॅच आहे. मी हरण्यासारखं काही नाही माझ्याकडे, जिंकण्यासारखं आहे किंवा शिकण्यासारखं आहे. आणि ते माझा कोच तेवढा चांगला आहे, महेश मांजरेकर सरांसारखा. तर ते जिंकू शिकू ते पुढे उपयोगी पडेलच. पण ॲनिमल सारखं नाटक करणं ही मला वाटतं नट म्हणून खूप चांगली गोष्ट आहे माझ्यासाठी. लाईव्ह परफॉर्मन्स ह्याची एक वेगळी नशा असते. कॅमेरा समोर स्वतःला आजमावणं, रिटेक पुन्हा एकदा करणं. पण लाईव्ह परफॉर्मन्स ते काय थ्रिल आहे आणि त्यातली झिंग आहे टेक्निकली. तर ती झिंग आणि तो झेस्ट हा काय आहे? मजा येते रे, कारण करताना कळत नाही, समोर अंधार असतो. मला एक तर ऑडियन्स दिसत नाहीत. हो. खूप काम करताना मला सगळं ते म्हणजे पहिल्या रांगेतले एखाद दुसरे लोक दिसतील, पण असं ते अंधार असताना काही दिसत नाही. आणि ॲनिमल करताना सगळं वेगळ्याच विश्वातलं बोलतो ना तो, केव्हा परफॉर्म करतो. हम्म. तर मला ना ती म्हणजे मला करायला खूप आवडते ही गोष्ट, की हे मी करतोय. मी म्हणजे मी कसा दिसतोय, कसं होतंय माहिती नाही. पण जेव्हा इम्पॅक्ट होतो, आईबद्दल बोलतोय, बहिणीबद्दल बोलतोय, ट्रेनमध्ये बोलतोय. तो जे बोलतो ना, मला असं वाटतं, की म्हणजे म्हणजे आपण आता रेग्युलरली बोलतो असंच आहे ते. म्हणजे त्यात वेगळेपण काही नाहीये. तेव्हा लाईव्ह करणं
खूप कठीण आहे. तोंड सुकतं, तोंड अक्षरशः इथपर्यंत घसा सुकलेला असतो. मी मध्ये मध्ये असं असं करत असतो स्टेजवरच, आणि त्यातून ते परफॉर्म करणं, ती वेगळी 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 खरंच वेगळी झिंग आहे ती. पण आम्ही सगळे एका स्पर्धेतली पोरं असल्यामुळे, स्पर्धेतली काम करत असल्यामुळे, त्या एकमेकांना सांभाळून घेणं, काम करणं, स्टेज ॲपिरियन्स कसा असावा, म्हणजे युथ फेस्टिवलला 30 मिनिटात एकेका संपवायचे, सवाईला नो प्रॉब्लेम, पण इम्पॅक्ट आला पाहिजे. हे सगळे अनुभव ते व्यावसायिक म्हणजे रणजी खेळल्यानंतर आता नॅशनल खेळण्यासाठी जो अनुभव मिळतो, तरी प्रेशर येतच. पण ती मॅच चांगली होईल, तर आपला परफॉर्मन्स चांगला होईल, याच्याबद्दल सगळे सतर्क आहेत. ह्या सगळ्यामध्ये मी जो स्ट्रगल आहे आयुष्यातला, तो वेगवेगळ्या टप्प्यावरचा वेगवेगळा आहे. तर हे करत असताना आज मागे वळून पाहताना भोईवाड्यातल्या 10 बाय 10 पेक्षाही छोटं असलेलं घर, ते आत्ताचं बाया पार्कचं घर, ह्या इतका सहज प्रवास नाही. बघायला गेलं तर टेक्निकली 7 मिनिटात ड्राईव्ह करून येऊ शकतो. ह्या सगळ्या प्रवासातून व्हाया गोरेगाव इथे येत असताना खूप जद्दोजहद आहे, खूप अडथळ्यांची शर्यत आहे. पर्सनली स्वतःला अनेकदा स्वतःला टाकी घातल्यानंतर, उसवून घेतल्यानंतर पुन्हा ती नात्यांची वीण जोडताना, पुन्हा स्वतःला तपासून पाहताना, नेमकं हा दत्तू, ते सिद्धार्थ, ते सुपरस्टार सिद्धार्थ, असे वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये तुझा असणारा स्ट्रगल मागे वळून पाहताना काय वाटतं आत्ता? नाही, मला असं वाटतं प्रामाणिकपणे हे सगळं माझ्या आईवडिलांचे आशीर्वाद आहेत जेन्युइनली. कारण हा प्रवास माझ्या आयुष्यात होईल असं पण कोणीच विचार केला नव्हता, की असं साला आयुष्यात असं असं म्हणजे ऍक्टर होऊ, महाराष्ट्रातली मायबाप रसिक प्रेक्षक एवढं प्रेम करतील, इंडस्ट्री एवढं स्वीकारेल, महेश मांजरेकर सरांसारखे दिग्गज लेखक दिग्दर्शक आपल्यासाठी काहीतरी करतील, हे सगळं कोणा म्हणजे मला कल्पनातीत काहीच गोष्ट. नव्हती. पण मला वाटतं माझ्या आई वडिलांनी मला जो मला जे सपोर्ट केला किंवा मला जो मार्ग दाखवला ना, दादा माझी बहीण असेल, की यार तुम्ही ह्या पद्धतीने चाला, या पद्धतीने आम्ही तुझ्यावर आहोत. तर हे हे ह्याच्यामुळेच आजपर्यंतचा हा प्रवास आहे. दे धक्का मधली छोटीशी भूमिका, तिथपासून आतापर्यंत महेश दादा तुझ्यासाठी एक ध्रुव ताऱ्यासारखा उभा राहिला, जो दिशादर्शक पण आहे आणि वेगळ्या अर्थाने जिथे चुकेल तिथे कानही पकडतो. आज ह्या सगळ्या गोष्टी बघत असताना नेमकं त्याच्याबद्दलची बाप माणूस ही भावना आहे, पण आयुष्यातल्या ऊन पावसातही तो तुझ्यासोबत आहे. नाही, मी त्यांना बाप माणूस त्यावेळीच म्हणतो, कारण बरोबर दे धक्काच्या वेळेला मी एवढं इम्प्रोवाइज करायचो. सर एक एक गोष्ट घ्यायची नाही. मला बोललं माझ्यावर विश्वास ठेव, मी किती सिनेमे केलेत, तुझ्या इम्प्रोव्हायझेशन तुझ्या तुझ्या सिनेमात घे. तिथून ते मला लालबाग परळ सारखी भूमिका देणं, मला शिक्षणाच्या आईचा हो, किंवा आता पुन्हा शिवाजीराजे भोसलेमध्ये मला असं वाटतं की किंवा महेश सर, पहिला शिवाजीराजे मधलाही उस्मान उस्मान छोटस आहे. पारकर म्हणजे सरांनी मला वाटतं की, आणि मला सर सांगतात हे की तुझ्यात ह्या क्वालिटी आहेत ज्या तू फक्त डेव्हलप कर, नाही मला तशी संधी देतात, तेच देतात ना. म्हणजे हे करून बघ म्हणत नाही, हे घे तुला दिलं मी. मला असं वाटतं की ती जबाबदारी त्यांची म्हणजे, आणि आणि ती सतत प्रयोग करत राहणं एका मला नटाबरोबर. मला मला खरंच भारवल्यासारखं वाटतं, जबाबदारीचं वाटतं, टेन्शन येतं जेव्हा महेश सर असं सांगतात की हा हे तू कर. पण मला मला ते बरंही वाटतं की मी मेलेलं कोंबडं आगीला भीत नाही, मी करतो. सर जास्तीत जास्त काय ॲप्रिशिएट करतील किंवा ओरडतील, दुसऱ्या दोनच गोष्टी होतील. लालबाग परळमध्ये त्यांनी ज्या पद्धतीने सरांनी मला ती भूमिका दिली, ती माझ्याकडे करून घेतली होती, मला वाटतं ब्लेस्ड आहे मी की महेश सरांच्या हाताखाली काम मला करतो. ते मेलेलं कोंबडं म्हणतोस, पण मला ते वेगळं वाटतंय. मला स्वतः पेटलेला सूर्य या अर्थाने ते कॉन्सेप्ट मला वाटतं, त्याशिवाय पण आपल्या मग मी आयुष्यात तो उजेडच पडणार मी नाही. तो सूर्य असेल ना, तर सर आकाशगंगा तर असे सूर्य, किती सूर्य त्यांच्या भोवती त्यांच्या त्या आकाशगंगेत फिरत असतील. पण मला ह्याचा आनंद आहे की त्यांच्या हाताखाली, त्यांच्या बरोबरीने, आणि त्यांच्यामुळे माझी पर्सनल स्वप्न पूर्ण झालेत, करिअरमध्ये स्वप्न पूर्ण झालेत, आणि हे आई वडिलांच्या नावाने प्रोडक्शन काढावं. आज त्यांच्या आशीर्वादाने मला ते कुठेतरी बळ मिळालं, की ते मला नेहमी सांगतात की तू कर, होणार होणार. मला वाटतं मी नेहमीच म्हणतो की एनर्जी, महेश सरांची एनर्जी आहे ना, ती मला एनर्जी टिक काय म्हणतात ना, तर असे 1000 सिद्धार्थ जाधव इज इक्वल टू एक महेश मांजरेकर असं होतं रे. कारण ते एका वेळेला एवढ्या गोष्टी करत असतात त्याच एनर्जीने. मला अजूनही त्यांची ती पॅशन घ्यावीशी वाटते अजूनही. खरंय. म्हणजे ते आम्ही सगळ्यांनी शिकायला पाहिजे ती गोष्ट, की सरांनी कशी करतात रे, असं होतं ते कसे म्हणजे करतात. 60-65 ओलांडल्यानंतरही या ते गोष्टी. ते फक्त अंक, हे करेक्ट. वयाचं आहे. पण तरीही तीच
ऊर्जा आणि त्याच पद्धतीची एनर्जी त्याच वेळेला टिकवून ठेवून आयुष्यातले अनेक ऊन पावसाळे ह्या सगळ्यांच्या पलीकडे जाऊन तो माणूस त्या पद्धतीने फायटिंग मला स्पिरिटने असं लढत वाटतं त्यांच्याकडे काय आहे, ते एका वेळेला यार ते डॉक्टर स्ट्रेंज आहे तरी ते डॉक्टर स्ट्रेंजला लय लय हात असतात बघ राहतात. एका वेळेला आणि सगळे परफेक्ट असतं. मला दडपण काय येतं, त्यांनी जो विश्वास टाकलाय लेखक दिग्दर्शक म्हणून किंवा गुरु म्हणून, तो फक्त मला निदान निदान मी एक पोचूया का हे माझं होतं, नेहमीच होतं ते. ते ज्या ज्या ठोंगपणे की सिद्धू तू कर, पण मला असं वाटतं की मी त्यांना म्हणजे म्हणजे कॉपी पेस्ट वाली कॉपी करतो. म्हणजे मी त्यांना हे वाक्य त्यांनी असं बोललं तर मी तसंच बोलतो, म्हणजे निदान फॉलो तो करेल. मला तो अनुभव त्यांनी त्यांचा अनुभव माझ्यात कुठेतरी टाकण्याचा प्रयत्न करतायत आणि ॲनिमलच्या निमित्ताने मी तेच म्हणजे सरांना जे म्हणायचंय ते माझ्या मार्फत मी माझ्या सगळ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवतो. या सगळ्यात आई बाबांना ज्यावेळेला तू त्यांच्या नावाचं प्रोडक्शन हाऊस सुरू करतोय काय वाटलं, काय त्यांची काय भावना होती आता बाबा हॉस्पिटलमधून ऑपरेशन नंतर आल्यानंतर तुला तुला मिळालेला अवॉर्ड दाखवल्यानंतर त्यांची काय भावना होती या सगळ्या गोष्टीबद्दल तू सांग नाही, कसं पप्पा सांभाळ. आई बाप्पा खूप खुश आहेत आणि त्यांना खूप आनंद आहे. माझी आई मला बोलली ना की माझ्या लेकानं माझं नाव मोठं केलं, कारण ते माहेरचं नाव आहे ना तारा. हम्म. मोठ्या केला तर बोला आई तुम्हाला प्रयोगाला बोलू, ते खूप एक्साइटेड आहेत प्रयोग बघण्यासाठी. पण ही ही जी सगळी गोष्ट आहे त्यांना प्रचंड आनंद देणारी आहे. आणि मला असं वाटतं अजून काय हवं डॉट 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 असं पण टॅगलाईन देतो ना, तर माझ्या आयुष्यात आता अजून काय हवं ही हेडलाईन आहे. 3 डॉट आहेत की एवढं अजून काय हवं. आई वडील खुश होत आहेत, चांगलं काम करतो. निश्चित मला असं वाटतं की ह्या सगळ्याची म्हणजे त्या सगळ्या गोष्टीमध्ये जर शेवटच्या टप्प्याकडे आपण जाणार असू तर मला असं वाटतं की यातली काही रॅपिड फायर आपण करावं याच्यात. थिएटर की सिनेमा, थिएटर बाबा, त्या थिएटरमुळे सिनेमा आहे. कॉमेडी की सिरियस. अभिनय करायचा आहे, कॉमेडी माझा बाज आहे, पण मला खूप बऱ्याचशा गोष्टी करायला मिळतात आणि ते त्यालाही कारणीभूत थिएटर आहे, जिथे आम्ही विनोदाच्या पलीकडे जाऊन काम करू शकतो आणि त्याच्यामुळे आम्हाला काम मिळतात. स्क्रिप्ट की इम्प्रोवायझेशन. स्क्रिप्ट, डेफिनेटली स्क्रिप्ट. कारण स्क्रिप्ट शिवाय इम्प्रोव्हायझेशन होऊ शकत नाही. तुम्हाला इम्प्रोव्हायझेशनसाठी पण एखादा थॉट द्यावा लागतो, त्याला स्क्रिप्ट म्हणतात. त्यामुळे स्क्रिप्ट पहिली हवी, त्याच्याबरोबर तुम्ही बऱ्याच गोष्टी करू शकता. फेम ग्लॅमर की पीस. ह्याचं काय, ह्याचं उत्तरच नाही. म्हणजे आयुष्य म्हणजे सगळ्या गोष्टी आता पीसच हवा आयुष्यात, पण प्रत्येक गोष्ट गरजेची आहे. फेम ग्लॅमर पण गरजेचं आहे आणि पीस पण तेवढाच गरजेचा आहे. स्टेजवर गेल्यावर पहिली गोष्ट कोणती करतोस? मी पहिलं पाया पडून घेतो, नतमस्तक होतो आणि काय नाही तेवढंच, बाकी काय नसतं आणि पोटात गोळा येतो. लकी चार्म काय? माझा लकी चार्म मला वाटतं की माझा जो काही आत्मविश्वास माझ्यात आहे तोच माझा लकी चार्म आहे. कारण मी त्या कॉन्फिडेंटली काम करण्याचा प्रयत्न तरी करतो, किंवा आत्मविश्वास असण्याचा जे काही मी आत्मविश्वासाने दाखवतो ते काही माझं लकी चार्म असेल. रिहर्सल दरम्यान सर्वात जास्त मजा येते किंवा असं कॅरेक्टर तुझ्या भोवताली कुठलं आहे? आमचा पंकज पंचरिया, तो जी मजा करतोय. संदीपही आहे आमचा, आदित्य आहे, गँग आहे आमची सगळी, पण आता पंकज आमचा मजा करतो. एका शब्दात ॲनिमल डिफाईन करायचं असेल तर नेमकं काय? ॲनिमल एका शब्दात डिफाईन करायचं असेल तर ती आपली गोष्ट, आजची गोष्ट, आणि ती गोष्ट पाहायला पाहिजे. जर अभिनेता नसतास तर काय झालं असतं? पोलीस इन्स्पेक्टर. तुझ्या आयुष्यावर जर बायोपिक करायचं झालं तर ते कोणी करावं असं वाटतंय? ते नाही मला माहिती, पण टायटल मला माहिती, एक होता सिद्धू. वाह. ऑडियन्समध्ये बसलेला टफेस्ट क्रिटिक हा कोण असतो असं तुला वाटतं? टफेस्ट क्रिटिक्स मला असं वाटतं की टाळ्या आणि शांतता ह्या दोन गोष्टी होऊन कळतं की काय चाललंय. मधल्या आयुष्यातल्या डल पिरियडमध्ये ऊन पावसाच्या खेळात नेमकं काय शिकलास? मला मी जे शिकलो ते मी ठिकाणी बोलतो की तो क्षण एन्जॉय करूया आपण, कारण प्रत्येक फेज येते जाते. तुम्ही ती गोष्ट एन्जॉय करणं खूप गरजेचं आहे. तुम्ही तुम्ही स्वतःला जेवढं पॉझिटिव्ह ठेवाल, जेवढं आनंदी राहाल, तेवढी ती फेज लवकर जाते. त्यामुळे डल असं नसतं, पण एन्जॉय द मोमेंट. ऍक्टिंग मधलं ॲनिमल इन्स्टिंक्ट म्हणजे तुझ्या दृष्टीने काय आहे? माझी जस्ट फॉलो डिरेक्टर. मी अभिनेता आहे कारण पुढचं वाक्य जर कारण मला लोकांचं मनोरंजन करायचं. ॲनिमल माझं ॲनिमल पाहायला लोकांनी काय यावं हे एका वाक्यात क्विकली. ॲनिमल पाहायला लोकांनी यावं कारण महेश मांजरेकर सरांनी लेखन दिग्दर्शन केलेलं आहे आणि
हे सांगायला आवडेल की खूप कमी नाटकं सरांनी दिग्दर्शित केलेली आहेत, लिहिली आहेत. त्यातलं एक ॲनिमल आहे. त्यामुळे ते पाहायला पाहिजे. कारण महेश मांजरेकर सर जेव्हा येतात तेव्हा फक्त फक्त वरवर नसतं ते मनाला घाव घालतात आणि तोच घाव यावेळेला त्यांनी घातलाय. विश लव्ह लक अँड सक्सेस आणि खूप साऱ्या शुभेच्छा. तुझं Thank you. स्वप्न नक्की असंच बघा. पूर्ण होतं. नक्की बघा ॲनिमल. कारण आम्ही सगळेच इंटरेस्टिंग विषय घेऊन तुमचं मनोरंजन करायला येतोय. नक्की बघा ॲनिमल तुमच्या जवळच्या थिएटरमध्ये. आणि नेटसपशी इतका आपलेपणाने बोललास त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. थँक्यू. थँक्यू. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी. आणि सगळ्या नागरिकांना ती स्पीच ती right लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.